पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील उतावळी नदीवरील पूल आणि चिंचपुरा येथील बहुळा नदीवरील पूल या दोन्ही ठिकाणच्या समस्यांकडे ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। दरवर्षी पावसाळ्यात या भागातील शेतकरी आणि नागरिकांना वाहतुकीच्या विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी नवीन पूल उभारणीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। पूल उभारणीमुळे शेतकऱ्यांची शेतीकामे, विद्यार्थ्यांनी ये-जा आणि गावाचा संपर्क अधिक सुरक्षित व सुलभ होणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। दरम्यान या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी शशिकांत पाटील राजुरी या गावाचा रहिवासी आहे। विषय असा आहे की आमच्या राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या दोघांच्या गावामध्ये जोडणारा एक उतावळी नदीवरचा पूल आहे। या पुलाचा विषय असा आहे की गेल्या 20 ते 25 वर्षापासून ह्या पुलाचा आम्हाला भयंकर असा त्रास आहे। त्याचं कारण असं की वानेगाव आणि राजुरी लघु पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत तिथं धरण झालेलं आहे आणि या धरणाचा जो 0 पॉईंट आहे, म्हणजे आपण त्याला एंड पॉईंट म्हणू शकतो, तो एंड पॉईंट आमचा नेमका पुलावर आहे आणि पूल आणि एंड पॉईंट एक सिमिलर लेवलला असल्यामुळे थोडंही पाणी आलं तर पुलावरनं पाणी जातं। आता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जो महापूर झाला याला बी सर्वस्वी जबाबदार हा पूलच आहे, कारण या पुलाची लेवल कमी असल्यामुळे पहिल्याच पाण्यामध्ये झाडं झोडपं हे जे वाहून आले याच्यामुळे ते छोटे छोटे पाईप ब्लॉक होतात आणि याच्याने पर्यायी त्या पाण्याला जिथं मार्ग सापडत नाही ते गावात पाणी घुसतं। गेल्या वेळेस आपण पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्यात जो महापूर आला, ह्या महापुराने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। शेतकरी असतील, गुरंढोरं असतील, रहिवासी असतील, झोपड्या असतील, दुकाने असतील, सर्व प्रकारचे या पुरामध्ये वाहून गेलेले आहे। प्रशासनाला आम्ही वारंवार गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही लोकप्रतिनिधी असतील, प्रशासक असेल यांच्याकडे आम्ही वारंवार विनंत्या करतोय की आम्हाला पुलाची फार अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही परत एकदा पुलाच्या नवीन पुलासाठी मान्यता मिळावी, नवीन पुलासाठी मान्यता मिळून लवकरात लवकर पुलाचं काम चालू व्हावं यासाठी आम्ही आज दिनांक 8 जून रोजी प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब, माननीय आमदार साहेब या सर्वांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत की 28 तारखेपर्यंत जर समजा आमच्या नवीन मंजुरी पुलाला नाही मिळाली तर ती येत्या 30 तारखेला आम्ही संपूर्ण गाव, दोघं गाव राजुरी, खुर्द्रुक, बुद्रुक आणि चिंचपुरा या तिघं गावांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। 30 तारखेला आम्ही कुठलेही आम्ही किंतु परंतु ऐकणार नाहीत। आम्ही भरपूर सहन केलं किंवा भरपूर निवेदनं केली। आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे, कारण आम्ही शेतकरी आहोत। एकदा आमचं नुकसान झालं, गेल्या वर्षी भरपूर नुकसान झालं, आता आम्ही नुकसान सहन नाही करू शकत। मग नुकसान सहन करून मेल्यापेक्षा एकाच वेळेस उपोषणाला बसून काय वाईट आहे, आणि म्हणून आम्ही 30 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। प्रशासक असेल, संबंधित प्रशासक, अधिकारी साहेब आणि लोकप्रतिनिधी यांना मी परत एकदा विनंती करतो की आमच्या या बातमीची नक्की दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर नवीन पूल मंजूर करून त्वरित त्या पुलाचं काम करण्यात यावं। धन्यवाद। मी नारायण चिंदा पाटील, राहणार राजुरी, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा। मी बऱ्याच दिवसापासून आमच्या इथे आता संरक्षण भिंतीचं काम चालू आहे, पण आमच्या ते भिंतीचं काम चालू असताना इंजिनियर वगैरे व्यवस्थित तिथे लक्ष न देता अगदी टामटुमने काम चालू आहे, तर त्यांच्या बाबतीत थोडंफार लक्ष देऊन काम करून घ्यावं। काय मागणी तुमची? अजून इतर मागण्या काय तुमच्या? इतर मागण्या आहेत की पुलाचीच अर्जंट आहे। काय विषय आहे तो पुलाच्या संदर्भात? पुलाची उंची वाढवणे। हां, आमच्या इथे राजुरी खुर्दमध्ये बुद्रुकची मुलं येतात शिकायला, तर त्यांना येण्या जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये अडचण निर्माण होते, तर लवकरात लवकर पुलाची उंची वाढवणे ही विनंती। मी बाळूभाऊ पाटील, राहणार चिंचपुरी, तालुका पाचोरा। आमच्या इथे पुलाच्या संदर्भामध्ये खूप दिवसापासून अडचणी चालू आहेत। आमच्या पुलाची उंची वाढवावी, उंची वाढवून नुसतं उंची वाढवून इतकी नाही, कारण की भोजे आणि चिंचपुरी फक्त 700 मीटरचं अंतर असल्यामुळे तिथे अनेक लोकांच्या 75% जे आमच्या शिवारात आहे आणि चिंचपुरीवाल्यांच्या भोजे शिवारात असल्यामुळे आमचा डायरेक्ट संपर्क तुटून जातो। संपर्क तुटल्यामुळे आम्हाला रात्री बेरात्री दवाखान्याच्या कामासाठी असेल, शासकीय कामासाठी असेल, अडचणी खूप येतात आणि शाळा 7वीपर्यंत असल्यामुळे मुलांना शाळेतही जाता येत नाही। बरेचशा अडचणी येतात, त्याच्यामुळे आम्हाला 13 किलोमीटरचा फेरा घेऊन जावं लागतं। तिकडे बुलढाण्यातनी पिंपरीला वाया पिंपळगाव मार्गे आम्हाला पाचोरा यावं लागतं। त्यासाठी शासनाला यांनी आता आपण साहेबांनी आमचे
माजी सरपंच विजय गुरु पाटील यांनी तुम्हाला निवेदन दिलेलंच आहे. त्या पद्धतीनं लवकरात लवकर काम व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि 30 तारखेला येणार आहे. 30 तारखेला आम्ही सकाळी उपोषणाला बसण्यास तयार आहोत.